Hello, I once again welcome you in my YouTube channel. Today I want to present mind mapping section 3 writing skill standard 12 English new syllabus. Before start mind mapping, you please subscribe my channel, then press the bell icon and press the personalize. When I will upload my new videos, then you will get notification. माइंड मॅपिंग हा एक नवीन अशा प्रकारचा टॉपिक 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि खरोखर मी अभ्यास मंडळातील सदस्यांचं या ठिकाणी त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांचे आभारही मानतो की अशा प्रकारचा हा उत्तम असा टॉपिक सगळे विद्यार्थ्यांना कला, विज्ञान आणि वाणिज्य या सर्व विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये सुद्धा उपयोगी पडणारा असा टॉपिक आहे असं मला वाटतं. माइंड मॅपिंग याला आपण मराठीत म्हणायचं म्हटलं तर मनाचा नकाशा असंही म्हणू शकतो. याला व्हिज्युअल डायग्राम असंही म्हणता येईल किंवा कनेक्टिव्हिटी बिटवीन द आयडियाज असंही म्हणता येईल. याच्यामध्ये शब्द, चित्र यांच्या साहाय्याने खूप माहिती एकाच पानावर चित्रित करता येते. बघा, याच्यात टोनी बुझॉन एक वेल नोन ऑथर आहेत. ते काय म्हणतात, वेल नोन ऑथर टोनी बुझॉन इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ माइंड मॅप or we can say brain map. Whenever we want to write down some issues regarding study, work related issues, we draw points under one line in the same way as lines are drawn on a notebook. This is the universal method of study. But when we want to make a point, remember the keywords, then the mind map is useful. याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण ट्री डायग्राम काढत होतो किंवा एखाद्या तासाला बसून आपण नोट टेकिंग करतो, नोट्स काढतो आणि पानाच्या पानं आपण भरून टाकतो, तशी पानाच्या पानं न भरता एकाच पानावर खूप सारी माहिती आपल्याला माइंड मॅपिंगच्या साहाय्याने एकत्रित करता येते आणि ती अभ्यासासाठी सुद्धा सोयीस्कर असते. इथे प्रसिद्ध लेखक टोनी बुझॉन यांनी ही संकल्पना मांडली माइंड मॅपिंगची. ज्या वेळेस आपल्याला काही मुद्दे, ते अभ्यासातले मुद्दे असतील, कामाच्या संदर्भातले मुद्दे असतील, लिहून काढायचे असतात आणि वहीवर जशा रेखा असतात त्याप्रमाणे आपण एका रेघेखाली एक अशा पद्धतीने मुद्दे काढत जातो. ही अभ्यास करण्याची सर्वसामान्य पद्धत झाली. मात्र जेव्हा अनेक मुद्दे आपल्याला मांडायचे असतात किंवा काही कळीचे शब्द असतात आणि काही वर्ड्स लक्षात ठेवायचे असतात, त्यावेळेस मात्र माइंड मॅपिंगचा खूप खूप उपयोग आपल्याला होत असतो. माइंड मॅपिंग ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे? वन ऑफ द मेन रिजन्स व्हाय दिस पर्टिक्युलर डिझाइन शुड बी डन इज दॅट द ब्रेन डज नॉट हॅव अ स्ट्रेट लाइन लाईक अ नोटबुक टू स्टोअर इन्फॉर्मेशन. The structure of neurons is similar. This is how neurons store information. आता पुन्हा हा न्यूरॉन शब्द जो आहे तो विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना समजू शकेल.
बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना समजेल, परंतु कला आणि वाणिज्य विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना न्यूरॉन्स म्हणजे काय नेमकं, तर आपल्या मेंदूमध्ये असणारे मज्जातंतू. इट इज मेड अप फ्रॉम मिलियन्स ऑफ नर्व सेल्स कॉल्ड न्यूरॉन्स अँड दॅट कंट्रोल युअर बॉडीज फंक्शन्स, सेन्सेस अँड थॉट्स. आपल्या मेंदूमध्ये आपल्याला या स्क्रीनवर उजव्या साईडला एक डायग्रॅम दिसते आहे आणि ती आहे न्यूरॉनची, की ज्याच्यामधून असंख्य अशा प्रकारचे तंतू आपल्या सगळ्या शरीरात पसरलेले असतात आणि त्याच्या साहाय्याने आपल्या मेंदूला माहिती मिळते आणि आपला मेंदू त्या त्या सेल्सला ते काम करण्याची ऑर्डर देतो. अशाच प्रकारे आपली माइंड मॅप करताना आपल्याला अशाच प्रकारच्या डायग्रॅममध्ये आपल्याला माहिती साठवायची आहे, लिहायची आहे, एकत्र करायची आहे, म्हणून याला न्यूरॉनशी जोडलेलं आहे. अशा प्रकारची ती आपली डायग्रॅम असणार आहे, म्हणून इथं न्यूरॉनचा संबंध आलेला आहे. Therefore, the structure of mind map is similar to that of neurons, says Tony Buzan. This is the structure of learning, new experience in the brain. It is also designed to be remembered. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, या अभ्यास मंडळातील सदस्यांना खरोखर मी यासाठी धन्यवाद दिलेत की हे नवीन अभ्यासाची पद्धत ही फक्त इंग्रजीच्या रायटिंग स्किल एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर सगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी सुद्धा आपल्याला ही पद्धत उपयोगी पडू शकते. माइंड मॅपिंग is a diagram used to visually organize information. A mind map is hierarchical and shows relationship among pieces of the whole. It is often created around a single concept, drawn as an image in the center of the blank page, to which associated representation of ideas such as images, words and parts of words are added. Major ideas are connected directly to the central concept and other ideas branch out from those major ideas. ही कन्सेप्ट जी आहे माइंड मॅपिंगची एक प्रकारचं संकल्प चित्र आहे, फ्लो चार्ट आहे. अशा कोणत्याही पद्धतीत सर्वसाधारणपणे वरून खाली येणारे मुद्दे याच्यात असतात, परंतु हा माइंड मॅप हा प्रकार बहुदिश आहे. या प्रकारच्या नकाशात मध्यभागी एक केंद्र असतं आणि या केंद्रात आपला मुख्य विषय लिहायचा असतो. या स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहत आहात माइंड मॅपिंगचे वेगवेगळे नमुने. मध्यभागी मुख्य विषय लिहिल्या गेल्यानंतर यात केंद्रात आपला मुख्य विषय लिहायचा, त्यानंतर मुख्य विषयाचे उपमुद्दे लिहायचे. हे केंद्राच्या बाहेर बाय करून लिहायचे असतात. आता बायपास ही गोष्ट आपल्या म्हणजे ही संकल्पनाही आपल्याला माहिती आहे आणि म्हणून एका मुख्य मुद्द्यामधून इतर मुद्दे कशा कशा पद्धतीने वेगवेगळे होतात ते आपण या ठिकाणी या डायग्राम मध्ये पाहतो आहोत. किंवा आपल्याला वेगवेगळी उदाहरणं द्यायची असतील, आपल्याला समजेल असं लहानसं चित्र काढायचं असेल, ते सुद्धा आपल्याला माइंड मॅप मध्ये काढता येतं. तुम्ही ते चित्र काढायलाच पाहिजे हे कंपल्शन नाही. आणि म्हणून हे आपल्या लक्षात राहण्यासाठी अशा प्रकारे आपण एक तर मुद्दे मध्ये मध्ये चित्र काढू शकतो, जेणेकरून आपल्याला ते पाहिल्यानंतर त्याच्या पुढचं जे काही सगळं पॉइंट्स असतील, सेंटेन्सेस असतील ते आठवायला लागतील. माइंड मॅप्स can also be drawn by hand, either as notes during a lecture, meeting or planning session for examples, or as higher quality pictures when more time is available,
mind maps are considered to be a type of spider diagram. आपण पाहिल्यात 2-3-4 डायग्राम पाहिल्यात, ती जणू काही आपल्याला स्पायडर डायग्राम सारखी वाटलीत आणि आहेच. ही एक विशिष्ट अशा प्रकारची रचना आहे आणि याचं एक महत्त्वाचं कारणच आहे की मेंदूत ही माहिती साठवण्यासाठी वहीसारख्या सरळ एकाखाली एक रेघा आपल्याला त्यांच्यावर माहिती लिहायची नाहीये. न्यूरॉनची रचना अशीच असते आणि याच पद्धतीने आपल्याला ती माहिती साठवायची असते. आणि म्हणून एकमेकांचे मुद्दे एकमेकांमध्ये सरमिसळची होत नाही आणि अशा प्रकारे अभ्यास मेंदूपूरक असं आपल्याला म्हणता येईल. आकलन आणि स्मरण या दोन्हींसाठी हा नकाशा म्हणजे माइंड मॅपिंग हे अत्यंत उपयुक्त मानलं जातं. मनाचा नकाशा दृश्य रीतीने माहिती व्यवस्थापित करण्यासाठी वापरलेली ही एक आकृती म्हणतो आपण याला. हा एक मनाचा नकाशा श्रेणीबद्ध आहे आणि संपूर्ण तुकड्यांमधील संबंध हा दर्शवतो. हे बहुतेक एकाच संकल्पनेभोवती तयार केलं जातं. याच्यामध्ये प्रतिमा, शब्द, शब्दांचे भाग यासारख्या कल्पनांचे प्रतिनिधित्व जोडले जातं. मुख्य कल्पना थेट मध्यवर्ती संकल्पनेशी आणि इतर कल्पना त्या मुख्य कल्पनांमधून तयार केल्या जातात. याच्यामध्ये आता हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं, बैठका असतील, नियोजन असेल, हे सगळं या माइंड मॅपिंगच्या नकाशाद्वारे हातांनी रेखाटू आपण शकतो. आणि जर समजा आपल्याकडे अधिक वेळ उपलब्ध असेल तर उच्च गुणवत्तेचे चित्र देखील आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. म्हणून हा एक कोळी आकृत्यांचा एक प्रकार मानला जातो. लास्ट सेंटेन्स स्पायडर डायग्राम म्हणजे कोळी आकृत्या असं आपण त्याला मराठीत म्हणूया. मेंदूमध्ये शिकण्याची आणि नवे अनुभव घेण्याची ही एक रचना मानली जाते आणि हीच रचना लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा महत्त्वाची मानली जात असते. आता आपण पाहूया हाऊ टू क्रिएट माइंड मॅप. माइंड मॅप कसा तयार करायचा. स्टार्ट फ्रॉम सेंटर. मुख्य विषय जो आहे तो मध्यभागापासून आपण सुरुवात करायचा. सेकंड, इफ पॉसिबल देन यूज अन इमेज फॉर युअर सेंट्रल आयडिया. इफ पॉसिबल म्हटलेलं आहे, इट इज नॉट कंपल्सरी. कारण कोणाला पिक्चर ड्रॉ करता येत नसेल, कोणाला करता येत नसेल आणि म्हणून हे कंपल्शन नाही, आपल्या वेळेवर अवलंबून आहे. थर्ड, ऑल द मेन ब्रांचेस शुड कनेक्ट टू द सेंट्रल इमेज. मात्र सगळ्या जे काही ब्रांचेस आहेत आपल्या त्या सेंट्रल इमेजशी कनेक्ट असल्या पाहिजेत. फोर्थ, ऑल द सब ब्रांचेस शुड कनेक्ट टू द मेन ब्रांचेस. म्हणजे इथं कोणतीही माहिती वेगळी व्हायला नको. मुख्य ब्रांचेस, सब ब्रांचेस, पुन्हा सब ब्रांचेस या प्रकारे. फिफ्थ, यूज कीवर्ड्स, नो नीड टू यूज फुल सेंटेन्सेस. फक्त कीवर्ड्स इथं वापरायचे आहेत जे आपल्या लक्षात राहतील. पूर्ण वाक्य इथं लिहायची नाहीत. जर आपल्याला पूर्ण वाक्य लिहायची राहिलीत तर मग आपण वहीमध्ये जशा नोट्स लिहितो त्याच्यात आणि याच्यात काहीच फरक राहणार नाही. आणि म्हणून माइंड मॅपिंगमध्ये नो नीड टू यूज फुल सेंटेन्सेस, ओनली राईट डाऊन कीवर्ड्स. Mind mapping is highly effective way getting information in and of your brain. Mind mapping is a creative and logical means of note taking and note making that literally maps out your ideas. Note taking आणि note making साठी माइंड मॅप अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं एक
आधुनिक नवीन अशा प्रकारे ही एक आयडिया आहे. माइंड मॅपिंग इज अ रिव्होल्युशनरी अप्रोच टू क्रिएटिंग नोट्स. नोट्स तयार करण्यासाठीचा एक रिव्होल्युशनरी अप्रोच आहे, ज्याला आपण क्रांतिकारक अप्रोच म्हणू शकतो. आणि खरोखर उत्तम अशा प्रकारचा अप्रोच आहे. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एकाच पानावर आपण त्या उतरवू शकतो आणि आपण लक्षात ठेवू शकतो. बघा इथं एक आकृती दिलेली आहे. मध्यभागी स्ट्रक्चर आणि त्याच्या ब्रांचेस, सब ब्रांचेस या एकमेकांना कनेक्ट आहेत, कुठेही ब्रेक नाही, आणि यालाच माइंड मॅपिंग असं म्हणू शकतो. आता आपल्या पुढे प्रश्न पडलेला असेल की माइंड मॅपिंगची फिगर कशी काढायची. याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा मेंदू वेगवेगळा आहे, आणि म्हणून याच्यामध्ये आपण जर गुगलवर फाइंड आउट केलं तर जवळपास 380 इमेजेस अवेलेबल आहेत. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आपण माइंड मॅपिंगच्या फिगर्स ह्या काढू शकतो. त्यातील काही स्ट्रक्चर, माइंड मॅपिंगचे डिफरंट स्ट्रक्चर मी आपल्याला दाखवणार आहे, ते आपण बघा. आणि त्यानंतर आपल्याला ज्या योग्य प्रकारे माइंड मॅपिंगचं स्ट्रक्चर काढता येईल त्या पद्धतीने आपण काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा इथं मेन आयडिया, ब्रांच, ट्विग, पुन्हा एक वेगळी खाली ब्रांच, वेगळ्या बाजूला एक ब्रांच, या पद्धतीने हा एक स्ट्रक्चर असू शकतो. इकडच्या साईडला वेगळ्या प्रकारे जसं काही ट्री डायग्राम आपण शिकलो आहोत त्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारची स्ट्रक्चर आहे. हे पण एक डिफरंट स्ट्रक्चर, सब्जेक्ट, आणि या पद्धतीने त्या ब्रांचेस, सब ब्रांचेस. अजून एक वेगळं स्ट्रक्चर आपल्या समोर आहे. पुन्हा नवीन स्ट्रक्चर, ॲटॉमिक स्ट्रक्चर, केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांसाठी. असं काही नाही की फक्त केमिस्ट्रीच्याच विद्यार्थ्यांसाठी, परंतु सगळ्यांना उपयुक्त असणारे हे स्ट्रक्चर आहेत. हा एक नमुना. पुन्हा दोन वेगवेगळे नमुने आपल्याला इथं दिसत आहेत. स्टडी ऑफ बॉडी सिस्टम, बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी. पुन्हा वेगळे फिगर्स आणि वेगळं स्ट्रक्चर. माइंड मॅप गाइडलाइन्स, त्याचं स्ट्रक्चर. ही एका पेजवर एवढी मोठी इन्फॉर्मेशन माइंड मॅपच्या साहाय्याने काढलेली. अनदर स्ट्रक्चर ऑफ DNA, different branches. Next structure, see this another kind of structure, geography of society. या अशा विविध स्ट्रक्चरच्या साहाय्याने आपण माइंड मॅपिंग चा नकाशा, स्ट्रक्चर काढू शकतो. इथं दाखवलेली स्ट्रक्चर ही फक्त तुम्हाला प्रतिकात्मक स्वरूपाची आहेत. दीज आर ओनली एक्झाम्पल्स. याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तुमच्या माइंडमधून बाहेर निघू शकतात आणि ते तुम्ही काढू शकतात. फक्त आपले ते पॉईंट्स तिथं कव्हर होणं गरजेचं असतं. आणि म्हणून या पद्धतीने माइंड मॅपिंग अगदी सोपा असा हा भाग
मी आपल्याला सांगण्याचा आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला. मला निश्चितच आशा आहे की तुम्हाला तो 100% लक्षात आला असेल. म्हणून मी आपला आभारी आहे, बिकॉज यू वॉच माय व्हिडिओ. And again, I request to you all, please subscribe my channel. Thank you.